महाराष्ट्रात असा एक कायदा लागू होतोय ज्याबद्दल प्रत्येक सिटीजनला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा विषय थेट आपल्या पॉलिटिक्सशी आणि फ्रीडमशी कनेक्टेड आहे. नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या होम डिपार्टमेंट कडून एक मोठी नोटिफिकेशन आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेटमध्ये महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट 2026 हा कायदा येत्या 28 ऑगस्ट 2026 म्हणजेच थेट रक्षाबंधनच्या दिवशी ऑफिशियली लागू केला जाणार आहे. पण थांबा, हा ऍक्ट नेमका कशाबद्दल आहे आणि याचा आपल्या कॉमन पीपलच्या लाईफवर काय इम्पॅक्ट पडणार आहे हे ऐकून तुम्ही पण शॉक व्हाल. या नवीन कायद्यानुसार जर कोणाला धर्म बदलायचा असेल तर आता सरळ परस्पर किंवा लपून छपून ते करता येणार नाही. त्यासाठी आधी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागणार. बळजबरीने पैसे दाखवून किंवा फसवणूक करून धर्म परिवर्तन केल्यास थेट 10 वर्षापर्यंतचा कठोर कारागृह आणि 50,000 रुपयापर्यंतचा दंडाची शिक्षा होऊ शकते. मंत्रालयाकडून 17 ऑगस्ट 2026 रोजी याबद्दलचे ऑफिशियल ऑर्डर्स काढण्यात आले आहेत. डेप्युटी सेक्रेटरी प्रीतम कुमार जावळे यांच्या सहीने जाहीर झालंय आणि या कायद्याचं इम्प्लिमेंटेशनची डेट फायनल झाली आहे. आता या ऍक्टच्या अंडर नेमके रूल्स काय असणार आणि कोणत्या गोष्टीवर बंधन येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.